रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षाविरोधात वंचित आघाडीनेही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे। सुनील तटकरे, अनंत गीते यांच्या लढतीत आता वंचित आघाडीच्या उमेदवाराचीही चर्चा सध्या चालू आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळतोय। महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितने दिली आहे। रायगड मतदारसंघात पायाभूत मूलभूत नागरिक समस्या जैसे ते असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत। 30 ते 40 वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या नेत्यांनी नेमका कुणाचा विकास साधला, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला। सुनील तटकरे व अनंत गीते मला आवाहन करतील तर कोकणात बेरोजगारी, स्थलांतर मोठी समस्या असून या प्रश्नांवर काम करणार आहे। वंचित घटकाला पुरेपूर न्याय देण्याची माझी भूमिका आहे। मराठा समाज, वंचित घटक, 12 बलुतेदार, मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले। सर्वांचं लक्ष असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आपणाला मिळालेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार आहे आणि एकूणच काय उद्दिष्ट ध्येय आहे? वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रथमतः मी धन्यवाद मानते का त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिकेला ही उमेदवारी दिली। आणि याकडे बघताना मी नक्कीच म्हणेल की मी विजयासाठी उभी आहे, मी ना की कोणाला हरवण्यासाठी उभी आहे। आणि जर वोटिंग बँक माझ्याकडे मोठी आहे तर माझा विजय नक्कीच मोठा आहे। काय आपण करणार आहात, काय आपले उद्दिष्ट आहेत, विकासाच्या संकल्पना काय आहेत? विकासाच्या प्राथमिक संकल्पना म्हणजे बेरोजगारी आहे, दुसरा गोवा जो हायवे आहे त्याबद्दलचा आहे, तसेच ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांची प्रगती आहे। वंचित असणाऱ्या घटकांसाठीचं जे जे काही करता येईल ते मी नक्कीच करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य। महाड, माणगाव, पोलादपूरपासून जर कोणी आजारी पडला तर त्याला मुंबई शहरापर्यंत न्यावं लागतं। इथे कुठेही सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही आहे। म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत ते देण्याचं कार्य मी नक्कीच करेल। रायगड जिल्ह्यात ज्या पद्धतीने शिक्षण, पाणी, आरोग्य असेल, रस्ते असेल किंवा पायाभूत मूलभूत सेवा सुविधा आहेत, वर्षानुवर्ष सरकारं बदलतात मात्र त्या सेवा सुविधा मिळत नाहीत, असा आरोप या ठिकाणी होतोय। जनताही नाराज आहे का? कसं वाटतं, काय कसं बघता आपण याकडे? नक्कीच जनता नाराज आहे, कारण आदरणीय गीते साहेब हे 6 वेळा खासदार झाले तरी परंतु ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत। आणि जे आत्ता आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी विकास केला म्हणत असतील तर त्यांनी कोणता विकास केला हे मला काही समजत नाही। परंतु माझ्यापर्यंत जे जे सामाजिक घटक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांनी ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या प्रकर्षाने मला निवडणुकीसाठी उभं करण्यामध्ये सहमत आहेत। आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे? मतदानाचं ध्रुवीकरण देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे, काय कसं बघता? विजयाची खात्री ही 100% आहे। अंदर की बात आहे, 3 MLA मेरे साथ है। तसंच काँग्रेसचं वोटिंग मला आहे, मी मराठा समाजाची आहे, म्हणजे मराठा समाजाचं वोटिंग आहे। आणि मी भारतीय मराठा महासंघाची रायगड जिल्ह्याची अध्यक्षसुद्धा आहे, ते वोटिंग माझ्याकडे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अनुयायी वर्ग माझ्याकडे आहे, 18 पगड जातीतील लोक माझ्याकडे आहे। म्हणजे माझी वोटिंग बँक नक्कीच मोठी आहे। मला कोणाची मतं काही घ्यायची नाही आहेत किंवा कोणाला हरवायचं नाही आहे, तर मला जिंकायचं आहे, म्हणून मी उभी आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।